आपण एकदा परत समजून घेऊया ओहम्स लॉ काय असतो, कशासाठी यूज करतो आणि काय त्याची लिमिटेशन्स आहे. म्हणजेच हा ओहम्स लॉ जर सफिशियंट असता तर हा पुढे काय झाला असता, कंटिन्यू झाला असता. का बाकीचे थेरम्स एक्झिस्ट मध्ये आले. बरोबर ना? प्रश्न असा पडतो ना, जर हा ओहम्स लॉ जर सफिशियंट असता सगळे लॉज सॉल्व्ह करायला किंवा जे काही सर्किट असते ते सॉल्व्ह करायला, मग पुढचे थेरम आले असते का? नाही. तर ह्याचे काहीतरी लिमिटेशन्स होते. त्यानंतर मग अनदर थेरम काय झाले, एक्झिस्टमध्ये आले. हा एका सर्किटसाठी सफिशियंट होता. म्हणजे जे काही सिंपल सर्किट असेल त्यासाठी सफिशियंट होता. मग काय झालं, जे काही कॉम्प्लेक्स सर्किट आले, मग कॉम्प्लेक्स सर्किट सॉल्व्ह करायला तर हा काय पुरेसा नव्हता. मग तो पुरेसा नसल्यामुळे आपण काय केलं, त्याला हे केलं, मॉडिफाय केलं. जे काही असेल बाकीचे जे सुपरपोजिशन, थेवेनियन यांनी काय केलं त्याला मॉडिफाय केलं आणि मॉडिफाय केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे थेरम भेटले. मग ते त्यांच्या नावाने हे झाले, प्रसिद्ध झाले समजा. मग बघा आता अ, एक मिनिट. शुअर. बघा आता ओहम्स लॉ. आता हा ओहम्स लॉ काय करत होता, आता सपोज फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक सर्किट आहे. हे काय आहे, एक टाइपचं आपल्याकडे सर्किट आहे आणि या सर्किटमध्ये आपण काय केलं, एक व्होल्टेज सोर्स कनेक्ट केला. बरोबर? जास्त काही नाही केलं, एक व्होल्टेज सोर्स कनेक्ट केला. व्होल्टेज सोर्स कनेक्ट केल्यामुळे हा जो काही रेझिस्टन्स होता हा काय झाला, चार्ज व्हायला सुरुवात झाला. म्हणजे त्याच्यामधून काहीतरी चार्जेस फ्लो व्हायला स्टार्ट झाले. त्या चार्जेसला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. बरोबर? आणि हे जे काही चार्जेस फ्लो लागले, हे जे काही इलेक्ट्रॉन्स फ्लो लागले, हे कशामुळे, अकॉर्डिंग टू क्लोज सर्किट असल्यामुळे. क्लोज सर्किट असला करंट फ्लो होतो. ओके. मग हेच काय एकदम सिंपल सर्किट. या सिंपल सर्किटवरच ह्याने ओहम्स लॉ काय केला, क्रिएट केला. मग आता ओहम्स लॉ काय सांगतो, ज्यावेळेस एखादं सर्किट आहे त्या सर्किटमध्ये असलेला रेझिस्टन्स, ओके, रेझिस्टन्स त्याला जर आपण व्होल्टेज सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलं आणि सर्किट जर कंप्लीट झालं तर काय फ्लो होतो, करंट फ्लो होतो. आणि हा जो काही करंट असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो व्होल्टेजला अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो रेझिस्टन्सला. आता बघा, तर हे जे काय आपण कनेक्शन करतो हे कशाने करतोय, एका सॉलिड कंडक्टरने. ओके. एका सॉलिड कंडक्टरने. का लिक्विड फॉर्म मध्ये कंडक्टर राहतो कुठला, नाही राहत. गॅसेस फॉर्म मध्ये राहतो का, नाही राहत. आपला काय सॉलिड कंडक्टर आहे. त्या सॉलिड कंडक्टर मधून करंट फ्लो होण्याचे जे चान्सेस आहे हे डिपेंड कोणावर करतात, तर जे काही आपण अप्लाइड व्होल्टेज करतो. व्होल्टेज मीन्स इन फिजिक्स एक टाइपचा फोर्स. हा फोर्स आहे ना. आता बघा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, ऍटम आहे, त्याच्या ऑर्बिटला काय इलेक्ट्रॉन्स आहे. ओके. हे काय आपले इलेक्ट्रॉन्स. या इलेक्ट्रॉन्सला आपण पुश करू शकतो, करू शकतो, नाही करू शकत ना. का नाही करू शकत, तर आपली स्केल काय आहे, मोठी आहे आणि त्या जे इलेक्ट्रॉनची स्केल आहे ती काय आहे, एकदम बारीक आहे. बरोबर? ॲटॉमिक लेव्हलला एकदम बारीक आहे. ज्याला आपण बघूच शकत नाही, डोळ्याने बघू शकत नाही. त्याला आपण पुश करू शकतो. मग आपल्याला कुठल्या टाइपचा तरी फोर्स लागत होता, ज्याला ते पुश करू शकेल. कारण की आपण काय करतोय, फक्त या इलेक्ट्रॉन्सला फ्लो करणं आहे. आपला टार्गेट काय आहे, फक्त या इलेक्ट्रॉन्सला फ्लो करणं आहे आणि ते इलेक्ट्रॉन्स फ्लो कसे होतील त्यांच्यावर एक फोर्स अप्लाय झाला पाहिजे. तो आपण पण फोर्स अप्लाय करू शकत होतो, पण आपली तेवढी स्केल नाहीये, जे स्केल तेवढी पाहिजे. मग त्यासाठी आपला असा एखादा फोर्स पाहिजे जो की त्याला पुश करेल. मग आपण काय केलं, आपला फोर्स डायरेक्टली तर नाही लागू शकत. मग आपण काय केलं, इनडायरेक्टली लावला. मग आपला फोर्स कशामध्ये कन्व्हर्ट केला आपण, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. मेकॅनिकल एनर्जी कशामध्ये कन्व्हर्ट झाली, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आणि या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्येच काय राहते, व्होल्टेज असतं. म्हणजे तोच फोर्स येतो. बरोबर? आपला फोर्स कुठला, कायनेटिक. आपण त्याच्यावर काहीतरी प्रेशर अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो, तर हा झाला मेकॅनिकल फोर्स. त्याला कन्वर्ट केला आपण व्होल्टेजमध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. बस तोच फोर्स आपण काय करतो, याच्यावर अप्लाय करतो. मग हा जो फोर्स असेल ह्यालाच आपण काय म्हणतो, व्होल्टेज. मग ह्यालाच बघता ओहम्स लॉ काय सांगतो, ज्यावेळेस करंट फ्लो होतो एका सॉलिड कंडक्टर मधून त्यावेळेस तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल
पोटेन्शियल डिफरन्स और व्होल्टेजला. कशाला असेल? पोटेन्शियल डिफरन्स आणि व्होल्टेजला. मग त्याचं रिलेशन आपण इथे दाखवलं पण, बरोबर. मग आता बघा I इक्वल टू, आता आपण काय करू, एका ठिकाणी रेजिस्टन्स काय करू, कॉन्स्टंट ठेवू आणि फक्त व्होल्टेजला चेंज करून बघू काही इफेक्ट पडतो का नाही. सो मी इथे 10 घेतो आणि जो काही रेजिस्टन्स असेल तो पण 10 ठेवतो. करंट किती येणार? 1 अँपियर. देन आता आपण अजून चेंज करू, हा 20, हा 10 ॲज इट इज, 2 अँपियर. देन 30 डिवाइड बाय 10, 3 अँपियर. काय झालं? काय इफेक्ट पडला इथे? व्होल्टेज चेंज झालं म्हणून करंट चेंज झालं. मी करंटला काय केलं का? मी फक्त काय करतोय? व्होल्टेज चेंज करतोय. का? कारण की हा माझ्या हातात आहे, मी चेंज करू शकतो, हा व्हेरिएबल आहे. करंटला चेंज करण्याचं काम कोणाचं आहे? ते व्होल्टेजचं आहे, बरोबर. किंवा डिपेंड करतं ते लोडवर. क्लिअर इथपर्यंत? हा. आता नेक्स्ट कंडिशन सांगतो. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजेच जर मी आता या ठिकाणी व्होल्टेजला कॉन्स्टंट ठेवलं आणि रेजिस्टन्सला चेंज करत गेलो, फर्स्ट टाइम आता आपण काय करू, रेजिस्टन्स 2 ओम ठेवू. काय येणार? 5, देन 10 ॲज इट इज, हा 5 केला, हा किती होणार? हा काय झालं? रेजिस्टन्स इन्क्रीज होऊ लागला, करंट काय होतोय? डिक्रीज होतोय. हेन्स प्रूव्ह मॅथमॅटिकली. ओके, ऍक्च्युअल मी तुम्हाला दाखवतो कशी होतं. ओके, तर हे असं प्रूव्ह झालं का डायरेक्टली प्रोपोर्शनल व्होल्टेजला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल रेजिस्टन्सला. ओके, तर हेच आपलं काय होतं? ओम्स लॉचं म्हणणं. पण त्याच कंडिशनला, आता हे तर म्हणणं झालं, बट ही झाली आयडियल कंडिशन. इन प्रॅक्टिकल कंडिशन तो एक गोष्ट म्हणतो की इफ अदर फिजिकल कंडिशन रिमेन्स कॉन्स्टंट. काय असेल ती कंडिशन? तर टेम्परेचर. जी काही कंडिशन असेल ती कुठली कंडिशन होती? टेम्परेचर होती. आता हा जो काही टेम्परेचर असतो हा काय इफेक्ट टाकतो या ओम्स लॉवर? आलं लिमिटेशन आलं इथं? एक लिमिटेशन आलं का टेम्परेचरचा त्याच्यावर इफेक्ट होतो ओम्स लॉवर. मग तो कसा होतो बघा. मग हा जो टेम्परेचर आहे हा व्होल्टेजवर काही इफेक्ट पाडत नाही, करंटवर पण काही इफेक्ट पाडत नाही. तो इफेक्ट कशावर करतो? तर रेजिस्टन्सवर करतो, अकॉर्डिंग टू टेम्परेचर कोइफिशियंट, रेजिस्टन्स टेम्परेचर कोइफिशियंट आरटीसी. आरटीसी मध्ये काय येतं? एक पीटीसी अँड दुसरं एनटीसी, म्हणजेच पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट अँड नेगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. सो पीटीसीचं म्हणणं काय होतं? R is directly proportional to temperature. When temperature rises, then resistance also get rises. And NTC, R is inversely proportional to 1 by temperature. म्हणजेच हा काय झाला? When temperature increases, then the resistance also decreases. And vice versa. Temperature decreases and resistance also increases. ओके, हे असं म्हणणं होतं. मग बघा, हे इथे इफेक्ट करतंय, इकडे पण इफेक्ट करतंय. मग ह्याचा इफेक्ट इकडे नाही होणार का? ओके, कारण की इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो इकडे 1/t. ओके, किंवा दुसरी कंडिशन 1/r आणि तो 1/t असं म्हणू शकत नाही, बरोबर. तर हे असा इफेक्ट होत गेला. म्हणून फर्स्ट कंडिशन काय होती की हे सगळं काय असलं पाहिजे? कॉन्स्टंट असलं पाहिजे, तरच ओम्स लॉ ऍक्च्युअली वर्क करतो, तो पण सिंपल सर्किटला. मग त्याचे लिमिटेशन्स ऐकून घ्या. इथपर्यंत समजलं? काही प्रॉब्लेम नाही ना? हा, त्याचे लिमिटेशन्स ऐकून घ्या. तर त्याचे लिमिटेशन्स असे होते की फर्स्ट ऑफ ऑल हा कॉम्प्लेक्स सर्किटसाठी नॉट ऍप्लिकेबल. सिंपल सर्किट असलं सफिशियंट आहे लॉ, बट इन कॉम्प्लेक्स सर्किट इट्स नॉट ऍप्लिकेबल. म्हणून त्याच्यानंतर हे जे काही डिफरंट लॉ आहे ते क्रिएट झाले. समजलं? फर्स्ट कंडिशन. देन सेकंड कंडिशन, हे जे काही होतं याच्यासाठी अनदर जे काही पॅरामीटर असतात, टेम्परेचर असेल, रेजिस्टन्स असेल, यांना काय असायला पाहिजे होतं? कॉन्स्टंट असला पाहिजे होतं. तरच हा काय होता? लॉ हे करत होता, एक म्हणजे वर्क करत होता. अदरवाईज तो काय फेल होत होता, बरोबर. देन कॅल्क्युलेशनचा जर पार्ट घेतला, हे जे काही कॅल्क्युलेशन आहे हे सगळं आपण काय करतो? आयडियली करतो, नॉट अ प्रॅक्टिकली.
बरोबर. आयडियली आपण व्होल्टेज सोर्स बघितलं, प्रॅक्टिकल पण बघितलं, त्याच्यामध्ये इंटरनल रेझिस्टन्स एक्झिस्ट मध्ये येत होता, बरोबर. पण इथे काय आहे, इंटरनल रेझिस्टन्स एक्झिस्ट मध्येच येणार नाही. आपण काय करतो, ऍक्च्युअल जो रेझिस्टन्स दिसतोय आणि व्होल्टेज जे दिसतंय बस त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करणार आहे. म्हणजे मॅथमॅटिकली हे सिंपल आहे, पण एकदम करेक्ट नाहीये. बरोबर. आपण इथे जर सॉल्व्ह करायला गेलो, ऍक्च्युअल मध्ये तेवढाच करंट येणार, तेवढंच व्होल्टेज येणार. पण ज्यावेळेस आपण तेच सर्किट एखादं प्रॅक्टिकली करून जर बघितलं, तर ते राहणार का तसं? नाही. कुठेतरी लॉस होणार. म्हणजे व्हॅल्यू बरोबर येणार नाही. क्लिअर? देन आता हा जो काही लॉ आहे, हा डीसी सर्किटसाठी एकदम सफिशियंट आहे. बट एसी सर्किटमध्ये काहीतरी तो चूक करतो. असं नाहीये का नाहीये म्हणून तिथे लॉ. ओहम्स लॉ एसी सर्किटमध्ये पण यूज करत असतात, पण त्या ठिकाणी काहीतरी त्याला लिमिटेशन्स असतात. जास्त त्या ठिकाणी ते यूज करत नाही. म्हणून त्याचा एक फॉर्म्युला असतो I = V/Z, कारण की तिथे इम्पिडन्स हा पॅरामीटर येतो. समजलं? काही प्रॉब्लेम? ओके. हा. सो हा होता ओव्हरऑल आपला ओहम्स लॉ. हाच ओहम्स लॉ आपण काय करणार आहे, पुढच्या थेरम मध्ये यूज करणार, फक्त त्याला मॉडिफाय करता आपल्याला आलं पाहिजे. समजलं? खरंच काही डाऊट नाही? ओके. मग त्यानंतर आपण बघू, त्याला एकदा प्रूव्ह करून बघू. ओके. आता आपला ओके. तर आपण काय करू, आता ते तर समजलं थेरॉटिकल, लिहायच्या गोष्टी वेगळ्या. आता व्हर्च्युअली करून बघू, हा खरंच एक्झिस्ट मध्ये आहे की नाही, तसाच वर्क करतो का नाही, हे सगळे आपण सांगितलंय. इन्व्हर्सली अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल असा असतो का नाही ते आपल्याला बघायचंय. मग बघा, आता आपल्याला काय काय लागतंय, आपण सिंपल सर्किट ड्रॉ केलं होतं, काय काय घेतलं होतं त्याच्यामध्ये, रेजिस्टर आणि व्होल्टेज, बस एवढंच घेतलं होतं. मग व्होल्टेज साठी मी एक बॅटरी घेणार, देन एक रेजिस्टर घेणार, ओके. त्याच्यानंतर असं झालं, म्हणजे सिंपल सर्किट तसं दिसेल आपल्याला. झालं. त्यानंतर अजून काय घ्यायचं होतं आपल्याला, एक स्विच पण घेऊन टाकू. स्विच आपल्याला हे करण्यासाठी, ऑन ऑफ करण्यासाठी. झालं. आणि त्याच्यानंतर ह्याचे कनेक्शन करून टाकू. एक ॲममीटर पण घेऊ, बरोबर. हा काय सांगणार आहे आपल्याला, जो काही करंट असेल तो सांगेल आता. त्याच्यानंतर अजून ह्याला कनेक्शन. झालं. तसं सर्किट बनलं ऍज इट इज. फक्त आपण ऍडिशनल काय लावलं, एक स्विच लावला, एक एम्पियर मीटर लावला. ओके. आपला व्होल्टेज मेजर करण्यासाठी हे घेतलं आपण. आता मी काय करतो, याचं व्होल्टेज मेजर करून बघतो काय भरतंय, किती भरतंय, 9 व्होल्ट भरतंय, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, मेजर करायचंय. तर 9 व्होल्ट दिसतंय. आता बघू करंट काय भरतो. आता सध्या करंट काय आहे, 0. When circuit is closed, current is flowing through the circuit. झालं. आता बघा इथे करंट काय दिसतोय मला, 0.90 एम्पियर. वाय, आता आपण सर्किट क्लोज केलेलं आहे, बरोबर. आता हा जो काही रेजिस्टन्स असेल, बरोबर,
आता हा रेजिस्टन्स आता इथे काय करतो आपण कॉन्स्टंट ठेवतोय. कशासाठी? आता आपल्याला रेजिस्टन्सला काहीच हात लावायचं नाही. आता आपल्याला फक्त काय करायचंय? ह्याला चेंज करायचंय बाय थ्रू द चेंज इन व्होल्टेज. मग बघा, ज्यावेळेस मी काय करेल, व्होल्टेज आता 9 व्होल्ट आहे. ज्यावेळेस मी काय करेल त्याला इन्क्रीज करेल. ओके, काय झालं? करंट इन्क्रीज झालं. कशासाठी झालं? कारण की आपलं रिलेशनच काय होतं? करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. व्हेन व्होल्टेज इज इन्क्रीजेस देन द करंट इज ऑल्सो इन्क्रीजेस. झालं प्रूफ? अजून जर मी इन्क्रीज केलं काय होणार? करंट अजून इन्क्रीज होणार. जो काही लोड मधून फ्लो होणारा करंट मग असंच मी काय करू शकतो? वाढवत नेतो. मॅक्सिमम रेंज पर्यंत याला करंट काय होतं? जास्त फ्लो होतंय. आता तेच आपण काय करणार आहे? रेझिस्टन्स सोबत करून बघणार आहे. म्हणजे एक रिलेशन आपलं प्रूव्ह झालं की व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट म्हणू शकतो किंवा वाईस वर्सा झालं. बरोबर? आता आपण काय करणार आहे? इथे व्होल्टेजला कॉन्स्टंट ठेवणार आहे. देन रेझिस्टन्स इथे बघणार आहे. मग बघा, हे झालं? इथपर्यंत समजलं? काही प्रॉब्लेम? व्होल्टेज आपलं 20 व्होल्ट भेटतंय याच्या अक्रॉसचं बरं का. आता काय करायचं? हा जो काही रेझिस्टन्स आहे मला याला चेंज करायचा आहे. हे वाटलंच तर आपण काय करू? एक इंटरनल रेझिस्टन्स घेऊ. चालेल? इंटरनल रेझिस्टन्स घेतला तर त्याच्यावरून काय होईल की हा लोड रेझिस्टन्स वेगळा, आपला इंटरनल रेझिस्टन्स काय करतो आपल्याला ते बघायचे. मी एक अजून एक रेझिस्टर घेतो. झालं? आता आपल्याला काय करायचंय? याच्या अक्रॉसचं मेजर करायचंय. बरोबर? आता मी याच्या अक्रॉसचं मेजर करतोय. किती भेटतंय मला? 10 व्होल्ट भेटतंय. आता बघा, आपल्याला याला चेंज करायचंय. हा झाला लोड रेझिस्टन्स आणि आपल्याला जे रिलेशन फॉर्म करायचंय ते आपल्याला वेगळा व्हेरिएबल रेझिस्टन्स लावून करायचंय. मग त्याची व्हॅल्यू मला सोडून द्यायची. मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. मला फक्त लागतं हे. आता 10 ओहम आहे. बरोबर? अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो? रिलेशन बिटवीन करंट अँड रेझिस्टन्स. रेझिस्टन्स वाढला तर करंट कमी होतो आणि त्याचंच वाईस वर्सा. मग आता मी रेझिस्टन्स इन्क्रीज करतोय. काय होऊ लागलं इकडे? काय होतंय? आता एक बघा बरं का, ऍक्च्युअल मध्ये करंट कमी होताना दिसतोय, पण त्याचा इफेक्ट व्होल्टेजवर आधी होतो. रेझिस्टन्स वाढला, व्होल्टेज ड्रॉप वाढतं. व्होल्टेज ड्रॉप वाढला तर व्होल्टेज ड्रॉपमुळे तर आपल्याला माहिती आहे करंट काय होणार आहे? कमीच होणार आहे. एवढं तर माहिती आहे ना? रिलेशन तेच आहे. पण बघा, हा रेझिस्टन्स ऍड झाला म्हणून व्होल्टेज ड्रॉप वाढतोय. व्होल्टेज ड्रॉपमुळे ह्याच्यावर इफेक्ट पडतोय आणि ह्याचा इफेक्ट कोणावर पडतोय? करंटवर पडतोय. तर हेच होतं आपला ओहम्स लॉ, जे आपण व्हर्च्युअली पण करून बघितला. एनी डाऊट? नो? करू मग नेक्स्ट स्टार्ट. पण हे सगळं सिंपल सर्किटसाठी ऍप्लिकेबल आहे, नॉट अ कॉम्प्लेक्स सर्किट. आपण कॉम्प्लेक्स सर्किट फॉर्म केलं आपल्याला समजणार नाही. समजला? काही डाऊट? फक्त इथे 2 हे जरी ऍड झाले, इथे काय झाले 2 लूप जर ऍड झाले तरी तो ऍप्लिकेबल राहणार नाही. मग आपल्याला त्याला सिंपल करा आणि नंतर तो जो काही असेल ओहम्स लॉ तो अप्लाय करा, अशी कंडिशन असते. समजलं? खरंच काही डाऊट नाही? बघा, हॅलो, चलो. आता समजलं? आता समजा मी हा रेझिस्टर इथे जर एक ऍड केला असता ना, तर आपल्याला काय करायला लागलं असतं? त्याला सिंपल करा. त्याला सिंपल करून अशाच फॉर्म मध्ये आणा आणि नंतर मग तो अप्लाय झाला असता. म्हणजे एक सिंगल लूप साठी तो अप्लाय होऊ शकतो, अदरवाईज तो नाही. समजलं? काय डाऊट? एक मिनिट. चला बघा आता, रेझिस्टन्स इन सिरीज अँड रेझिस्टन्स इन पॅरलल काय असेल? मग आता बघा, रेझिस्टन्स ज्यावेळेस सिरीज मध्ये असतो, ओके, रेझिस्टन्स ज्यावेळेस सिरीज मध्ये असतो तर त्याला आपल्याला
नेमकं तो दिसतो कसा? आधी तर आपल्याला फक्त बघण्यावरूनच कळायला पाहिजे का तो सिरीज एका पॅरलल आहे. नंतर मग पुढे आपण त्याच्यासाठी बघू का काय-काय करता येईल. आता समजा हे 2 रेझिस्टर मी घेतले. 2 रेझिस्टरसाठी मी सध्या लावतोय हा सीरीज लॉ. बरोबर? आता हे रेझिस्टर सीरीजमध्ये आहे का पॅरलल आहे? सीरीजमध्ये आहे? सीरीजमध्ये आहे? अरे अजून कनेक्शनच नाही केलं मी. कसं काय सीरीजमध्ये येणार ते? हां? ज्यावेळेस मी कनेक्शन करणार बिटवीन 2 रेझिस्टर त्यावेळेस हा ठरणार सीरीज आहे का पॅरलल आहे. झालं? आता हे 2 काय झाले? सीरीज झाले. R1 आणि R2. बरोबर? आता 2 तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगतो ह्याला ओळखायच्या, की हे सीरीज असेल की पॅरलल असेल. तर पहिली गोष्ट म्हणजे सेकंड ट्रिक आपण तर अप्लाय करून पण बघू शकतो, व्हर्चुअली पण बघू शकतो. फर्स्ट ट्रिक कशी लक्षात ठेवायची? तर बघा, आता समजा मला समजत नाही हा सीरीज आहे, पॅरलल आहे कारण की सर्किटमध्ये असं होतं. आता हे सिंपल दिसतंय म्हणून समजतंय तुम्हाला. पण ज्यावेळेस आपण काय करतो एखादा सर्किट बघतो, तिथे तर काहीच समजत नाही. मग तिथे काय करायचं? सिंपल इमॅजिनेशन वापरायचं. काय करायचं? इमॅजिनेशन वापरायचं. तुमचं इमॅजिनेशन जर चांगलं असेल, तर तुम्हाला हे जे काही कनेक्शन असेल हे अवघड जाणार नाही. आणि मॅक्सिमम जे काही सर्किट असतात सॉल्व्ह करण्यासाठी, त्याला एनालिसिस करायसाठी आपल्याला इमॅजिनेशनच लागतं. जितकं जास्त तुमचं इमॅजिनेशन चांगलं, तुम्हाला तितकं सर्किट काय होतं? प्रॉपर एनालिसिस होतं. एनालिसिस म्हणजे काय? आपण त्याला चांगलं बघतो. समजलं? सो सिंपल ट्रिक. रेझिस्टर काय आहे? एक बायडायरेक्शनल डिव्हाइस आहे किंवा बायडायरेक्शनल एलिमेंट आहे. त्याला 2 डायरेक्शन असतात. मग मी करंट ह्या डायरेक्शनने पण फ्लो केलं तरी चालेल किंवा दुसऱ्या डायरेक्शनने पण फ्लो केलं तरी चालेल. इफेक्ट काय होणार आहे? एकच होणार आहे. का वेगवेगळा होणार आहे? रेझिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होणार नाही आणि त्याचे पॉइंट पण काय होणार नाही? चेंज होणार नाही. ते फक्त आपण ठेवतो कसं? त्याच्यावर आहे. तुम्ही डायोड बघितला असेल. डायोड काय आहे? एक युनिडायरेक्शनल डिव्हाइस आहे. तो एकाच डायरेक्शनने करंट फ्लो होतो. एनोड टू कॅथोड. कॅथोड टू एनोड होणार नाही. बरोबर? पण हा काय करेल? इकडून फ्लो करा किंवा इकडून फ्लो करा. त्याला हेच नाहीये. पॉइंटच नाहीये. ते आपण ठरवतो का कसे पॉइंट लावणार त्याला. मग तसंच आपल्याला काय करायचं? इथे इमॅजिन करायचं. मग एक रेझिस्टर आहे मी त्याला जर एस आणि एका ठिकाणी ई जर कन्सिडर केलं तर? एस मीन्स स्टार्ट. ई मीन्स एंड पॉइंट. स्टार्ट पॉइंट अँड एंड पॉइंट असं जर कन्सिडर केलं तर? मग सेम सेकंडसाठी स्टार्ट अँड एंड असं केलं तर? मग येऊ द्या किती पण रेझिस्टर. फक्त काय करायचं? स्टार्ट एंड, स्टार्ट एंड. 3 टर्मिनल आहे का? नाही. म्हणजे आपलं इथे काय होणार नाही? कन्फ्युजन पण होणार नाही. फक्त मी काय करतो? स्टार्ट एंड, स्टार्ट एंड असं करतोय. बरोबर? आता बघायचं. आता आपण नोटेशन कसे देतो? ह्याच्यासाठी आपल्याला स्वतः डोकं लावायचं आहे. नोटेशन मी देणार आहे. मला समजणार की स्टार्ट एंड करायचं का एंड एंड करायचं. कळलं? आता बघा, माझं इमॅजिनेशन असं आहे म्हणून मी काय केलं? स्टार्ट एंड असं दिलं. बघा, आता ज्यावेळेस एकाचा एंड पॉइंट आणि दुसऱ्याचा स्टार्ट पॉइंट ज्यावेळेस कनेक्टेड असेल, त्या सर्किटला आपण काय म्हणू शकतो? सीरीज. बरोबर? किंवा सीरीज कनेक्शन म्हणू शकतो. फक्त लक्षात काय ठेवायचं? एकाचा स्टार्ट, एकाचा एंड पॉइंट मी कनेक्ट केलाय आणि त्याच्यातून करंट फ्लो करतोय. म्हणजेच हे काय झालं? सीरीज कनेक्शन झालं. बाकीचे 2 पॉइंट सोडून द्या. बाकीचे 2 पॉइंट सोडून द्या. क्लिअर? हां. आता ह्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट पण येऊ शकतो. आता हे तर झालं सोपं. अजून एक ट्विस्ट काय येणार? हे असं आलं तर? आता म्हणणार का? नाही पण एक अजून म्हणू शकतो ना. याचा पण मी जर स्टार्ट पॉइंट कन्सिडर केला, याचा जर मी एंड पॉइंट कन्सिडर केला, बरोबर? मग बघा आपण काय म्हणलो होतो? एकाचा एंड पॉइंट, दुसऱ्याचा स्टार्ट पॉइंट. मग या दुसऱ्याचे 2 स्टार्ट पॉइंट भेटू लागले. मग मी याला एक कन्सिडर नाही करू शकत? काय वाटतं? करू शकतो? हे जरा एक मिनिट. चला, आता एनर्जी दाखवा. आता बघा
ह्या दोघांचे स्टार्ट पॉईंट मी काय केले, ह्याला ह्याच्या एंड पॉइंटला कनेक्ट केले, म्हणजेच की हे दोघं ह्याच्या सिरीज मध्ये बरोबर म्हणतोय, हे दोघं काय आहे याच्या सिरीज मध्ये असं म्हणू शकतो. पण आता हे दोघं कशामध्ये आहे तर ते आपण इकडे समजून घेऊ. ओके, इथपर्यंत समजलं. आता त्याच्या रिलेटेड पॉइंट बघू काय काय. इथपर्यंत कळलं. हा बघा मग. हा तर एवढं समजलं तर आपण फक्त काय करतो, स्टार्ट एंड असं कन्सिडर करतो. तुमचं इमेजिनेशन उलटा असलं तर उलटा लावा. इथे मी स्टार्ट करतो, इथे एंड करतो, इथे एंड आणि इथे स्टार्ट करतो. काय शेवटी एकच अर्थ आहे त्याचा, बरोबर. पण ह्याला पण अजून अल्टरनेट पद्धत आहे, अजून एक अल्टरनेट ट्रिक आहे ज्यानं मी ओळखू शकतो. समजलं. किंवा मग वाटलं तर तुम्ही हे चेंज करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय कन्सिडर करता. ओके, तुम्ही आरसा बघता, एक जण समोर उभा आहे, एक जण साईडनं उभा आहे, एक जण हे उभा आहे. जो कोणी ज्या ह्याने बघतोय जिथे उभं राहून त्याला तेच दिसणार आहे, बरोबर का नाही. मग आता मला वेगळं दिसतंय, तुम्हाला वेगळं दिसतंय. ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या डायरेक्शनने बघता आणि कसं इमॅजिन करता, बरोबर. मग तुमची इमॅजिनेशन पॉवरच तिथे लागत असते आणि फ्युचरमध्ये तुम्हाला इमॅजिन करूनच काम करायचं असते, बरोबर. इमॅजिन करूनच डिप्लोमा घेतला ना. तिथे पीक लेव्हलला असेल तुमची इमॅजिनेशन पॉवर. नाही, आपण डिप्लोमा घेतलाय, इंजिनियर बनणारच, हो ना. हमारा बेटा इंजिनियर बनेगा. चला बघा, तर इमॅजिनेशन तुमचं डिपेंड करेल काय होतंय. बघा आता काय झालं, हे घेतलं. आता ज्यावेळेस मला काय करायचंय, याचा आर इक्विव्हॅलेंट पण काढायचा आहे. आता हा सिरीज मध्ये पॅरलल मध्ये मला एक इक्विव्हॅलेंट सर्किट पण ड्रॉ करावं लागतं. मग इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ करताना मला त्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढावा लागतो. मग हा जो इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स असतो त्याच्यासाठी काही बेसिक फॉर्म्युलाज असतात. ओके, मग आता बेसिक फॉर्म्युलाज काय असेल तर बघा, ज्या वेळेस दोन रेझिस्टन्स सिरीज मध्ये कनेक्टेड असेल किंवा 2 पेक्षा 3 जास्त किती पण असो नंबर ऑफ रेझिस्टर, त्यावेळेस आपला फॉर्म्युला काय राहणार, R1 प्लस R2 डॅश टू RN. काय करायचं, फक्त ऍडिशन करत राहायची, सिंपल आहे. पण हे झालं सिरीज कनेक्शन. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला ओळखता पण आलं पाहिजे हे सिरीज आहे पॅरलल आहे, नाही तर पुढचं उचलून पुढे चिटकून दिलं तर चालतं नाही, ज्याची जागा तिथंच फिक्स होईल ना. तर काय करायचं, सिंपल आहे, ऍडिशन करायची. चला समजलं इथपर्यंत. हा आता नेक्स्ट पॉइंट काय आहे, व्होल्टेज ड्रॉप. काय व्होल्टेज ड्रॉप, ज्यावेळेस सिरीज मध्ये रेजिस्टन्स कनेक्टेड असले त्यावेळेस व्होल्टेज ड्रॉप होत असतो, दोघांच्या अक्रॉस वेगवेगळा व्होल्टेज ड्रॉप होत असतो. ते आपण बघू काय काय व्होल्टेज ड्रॉप होतो. ओके, मग आता बघा, आता माझ्याकडे काय, हा एक रेजिस्टर आहे आणि हा एक रेजिस्टर आहे, बरोबर. R1 R2 असं मी कन्सिडर करतो. आता त्याच्या अक्रॉस मी काय करणार आहे, प्लस मायनस एक व्होल्टेज लावणार आहे, बरोबर. हा असेल 10 व्होल्ट, याची व्हॅल्यू आपण 5 ऍज इट इज ठेवून देऊ, चालेल. किंवा 2 ठेवू, तुम्ही आन्सर तेच देशान 5. हा, याला मी काय केलं, 2 घेतला, ह्याला पण 2 ओम घेतला, जमलं. हा, मला सांगा करंट फ्लो होतोय, नाही होतंय ना. आता सर्किट आपण क्लोज करू, आता करंट फ्लो होतोय, बरोबर. मग बघा करंट काय होणार, फ्लो होतोय, एकच करंट फ्लो होतोय, बरोबर. ते आपण बघू आता. पण व्होल्टेज काय भेटणार मला, जर मी ह्याच्या अक्रॉस जर मेजर केला, मला व्होल्टेज काय भेटणार, ऍज इट इज जे इथं भेटतंय तेच मला इथे भेटणार का नाही, कारण की हा काय सॉलिड कंडक्टर आहे ना. इथे चेक करा काय, इथे चेक करा काय, नोड सेमच आहे ना, बरोबर. पण ज्यावेळेस मी काय केलं, इथे व्होल्टेज चेक केलं याच्या अक्रॉस, मला व्होल्टेज काय भेटणार, डिफरंट भेटणार. का डिफरंट भेटणार, कारण की याच्यामध्ये काहीतरी व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे. काय झालेला आहे, व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे. ह्याच्या अक्रॉस पण चेक केलं तर काहीतरी व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे. एक मिनिट बरं.
बघा आता, हा आपलं सेकंड कंडिशन काय होते, तर हे जो काही व्होल्टेज सोर्स आहे, मी जर इथे मेजर केलं काही पण व्होल्टेज, तर मला काय भेटणार, 10 व्होल्ट ऍज इट इज भेटणार. जे इथे भेटेल तेच मला इथे भेटेल, पण 2 व्होल्ट रेजिस्टन्सच्या अक्रॉस एकच व्होल्टेज असेल. पण ज्यावेळेस मी काय करतो, इथे व्होल्टेज चेक करतो किंवा इथे व्होल्टेज चेक करतो, मला काय भेटणार, वेगवेगळा भेटणार. का, व्होल्टेज ड्रॉप झाला. आता तो कसा झाला, एनी आयडिया? नाही आयडिया? अरे दादा, सॉरी. अरे, आपण ह्याच्या आधी काय शिकलो, ओम्स लॉ. काय शिकलो, मग ओम्स लॉ सारखं सर्किट दिसत नाही तुम्हाला? ओम्स लॉ काय सांगतोय, करंट पण फ्लो होत आहे ना याच्यातून. मग ज्यावेळेस याच्यातून करंट फ्लो होत आहे, त्यावेळेस काय असणार, आय इक्वल टू व्ही बाय आर, बरोबर. आता आपल्याला काय काढायचंय, व्होल्टेज ड्रॉप काढायचंय. मग व्होल्टेज ड्रॉप काढायचं म्हणजेच काय, व्ही इक्वल टू आय इन टू आर. इथं माहिती ना आपलं बेसिक, आय इन टू आर. मग बघा आता, सम अमाऊंट मध्ये याच्यातून काय होतंय, करंट फ्लो होतंय. आता आपण एकदा करंट कॅल्क्युलेट करू म्हणजे आपल्याला कळेल. बघा 10 आहे आणि हा काय 2, एकच घ्यावं लागेल का मला, याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचंय. काय करू, किंवा आधी मला ह्याच्या अक्रॉसचं काय का आधी करंट किती फ्लो होते मला ते काढायचे. काय करू, 10/2, बरोबर, बरोबर का. मग काय करू, पूर्ण घ्यावं लागेल ना, अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. आपल्याला आर इक्विव्हॅलेंट काढायला लागेल, त्याच्यानंतर काय करायला लागेल, पुढचं काम करायला लागेल. मग 2 + 2 4 अँड 10/4 2.5, बरोबर. मग बरोबर का, हा 2.5. आणि हा जो काही रेजिस्टन्स आहे तो किती होईल, बघा. चला सोडा. आता एकाच्या अक्रॉस किती होतंय, 5 व्होल्ट ड्रॉप होतंय. म्हणजे ह्याच्या अक्रॉस मला 5 व्होल्ट आणि ह्याच्या अक्रॉस मला 5 व्होल्ट भेटेल, बरोबर. असं म्हणू शकतो कारण की दोन सेम आहे म्हणून हाफ हाफ होणार, किंवा असं म्हणू शकतो एकाच्या अक्रॉस एवढं होतंय तर दुसऱ्याच्या अक्रॉस काय होणार, हे मायनस हे, मला काय भेटणार, ऍज इट इज. ओके. सो हे होतं आपलं सिरीज कनेक्शन आणि हे प्रूव्ह झालंय बाय युजिंग दी ओम्स लॉ. क्लिअर का, व्होल्टेज ड्रॉप होत असतो सिरीज मध्ये, कळलं. म्हणजे फक्त बोलायचं नाहीये तर आपण प्रूव्ह करून दाखवतोय ओम्स लॉने. म्हणून आपण स्टार्टिंगला जे काही होते तो ओम्स लॉस यूज करतो सर्किट सॉल्व्ह करण्यासाठी. आता त्याच्यानंतर बघा, करंट. करंट काय होता, करंट काय राहणार बरं, सेम राहणार ना, कारण की त्याला एकच रस्ता आहे ना, एकच पाथ आपण त्याला प्रोव्हाइड करतोय. म्हणजेच इथे मी म्हणू शकतो व्होल्टेज ड्रॉप आर डिफरंट इन सिरीज कनेक्शन. देन करंट काय राहणार, करंट इज सेम. क्लिअर. बस एवढंच क्लिअर करायचं तुम्हाला, की जे काही 3 पॉईंट आहे तेवढे 3 पॉईंट तुम्हाला क्लिअर करायचे. काय होता पहिला पॉईंट, जर सिरीज मध्ये असेल तर काय करायचं, सिंपली त्याचे ऍडिशन करायचे. मग तो कुठेपर्यंत असो, आर एन पर्यंत. ओके. नंबर ऑफ रेजिस्टन्स किती पण कनेक्टेड असो, फक्त ते कसे असले पाहिजे, सिरीज मध्ये असले पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे, तुमचं इमॅजिनेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे. अदरवाईज काय होणार, सगळं कनेक्टेड दिसतंय पण कळतच नाहीये की सिरीज का पॅरलल आहे. आणि हे असं होतं ज्यावेळेस सर्किट होईल फॉर्म. आता बघा एक सर्किट तुम्हाला देतो, चालेल.
मला ह्याच्या अक्रॉसचा आर इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करायचा. काय करायचं? मला ह्याच्या अक्रॉसचा आर इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करायचा. R1, R2, R3, R4. ओके. सांगा मला कुठले रेजिस्टन्स सिरीज मध्ये, पॅरललचं सोडून द्या, फक्त मला सांगा कुठले रेजिस्टन्स सिरीज मध्ये. R2, R3, R4. हेच मला जर वाटत असेल तर मी वेगळ्या पद्धतीने पण रिप्रेझेंट करू शकतो, जे आपण इकडे घेतलं SE SE SE. जमलं? अजून एक रेजिस्टन्स मी ऍड करतो. बघा आता ऐका, जिथं नाही समजलं तिथं काय करायचं? हा बॉक्स आहे. काय आहे? बॉक्स आहे. मला नाही समजत, मी काय करणार? तिथं काय कन्सिडर करणार? एक बॉक्स आहे. तो बॉक्स असा जर मी कन्सिडर केला आणि त्या बॉक्सच्या वर एक मोठा रेजिस्टर लावून दिला, म्हणजे आता असं समजत आला, याच्यावर मी एक बॉक्स बनवून टाकला किंवा मी इथेच एक बॉक्स कन्सिडर केला. आता त्याच्यामध्ये माहिती आहे मला की कोणते रेजिस्टर सिरीज आहे, कोणते रेजिस्टर पॅरलल आहे. मी फक्त त्याला एक बॉक्स कन्सिडर करेल. मग असं म्हणू शकतो ना, हा रेजिस्टन्स या बॉक्स सोबत काय आहे? सिरीज मध्ये. एवढं तर आपण म्हणू शकतो. तेच म्हणायचं आपल्याला इथे. बाकीचं सोडून द्या. आपण फक्त काय बघतोय? आपण फक्त सिरीज कनेक्शन शिकलोय म्हणून फक्त सिरीज बघणार आहे. पॅरललचं सोडून द्या. ओके, इथपर्यंत क्लिअर? एनी डाऊट तुमचं? समजलं? हा. तर काय आहे? हा बॉक्स सध्या कन्सिडर करू. फक्त आपल्याला काय बघायचं? सिरीज कनेक्शन. ओके, मग आता ह्याचं सिम्युलेशन बघायचं, जे आपण म्हणलोय ते खरंच आहे की नाही, प्रूव्ह करून दाखवावं लागेल ना. सिरीज मध्ये कनेक्ट. आता फक्त पॉइंट लक्षात ठेवा, आपले काय काय पॉइंट आहे हे सध्या मी इथं ठेवतो. चला आता आपण सर्किट फॉर्म करू ऍज इट इज, जसं काढलं होतं. सोपं सर्किट. एक बॅटरी होते, बरोबर. त्यानंतर रेजिस्टर आपण 3 कन्सिडर करू. कॅल्सी घ्या आता. रिसेट करून घ्या. ओके, काढलं ऍज इट इज, जसं होतं आपलं सर्किट इथे होतं त्या पद्धतीने काढलं आपण. आता आपल्याला काय करायचंय? फक्त ऑपरेट करायचंय आणि व्होल्टेज ड्रॉप जे काही आपण सेकंड पॉईंट आणि थर्ड पॉईंट जो काही काढला होता त्याला आपल्याला प्रूव्ह करून बघायचंय. त्यासाठी आता मी एक ॲमीटर इथे घेऊन टाकतो. बरोबर आलं सर्किट प्रॉपरली दिसतंय. चालेल, बघा आता. आता आपण स्विच काय करू? क्लोज करू. केला क्लोज, करंट फ्लो होत आहे, बरोबर. आता कंडिशन 1, व्होल्टेज ड्रॉप काय होणार? व्होल्टेज ड्रॉप काय असणार सिरीज सर्किट मध्ये? डिफरंट असणार. पण ऍट दिस पॉइंट, आता सध्या मी बॅटरीच्या अक्रॉस मेजर करतो, किती भेटतंय? हा, किती भेटतंय? तुला वाटलं असतं आपण, हा ओके 20 करून घेतलं, भेटलं. आता तेच मला व्होल्टेज जे काही होतं ते मला ह्या
नोडला भेटेल का? बरोबर, असंच होतं ना ते, म्हणजे आपण सर्किट थेरॉटिकल बघितलं होतं ते. पण आपलं म्हणणं काय होतं, एक एक सिंगलच्या अक्रॉस जर मी मेजर केलं तर काय होणार? डिफरंट भेटणार. भेटलं? भेटलं? आता इकडून मेजर करू. वेगळं आहे इथे. हा, आता उरला काय फक्त सेंटरचा. भेटला? तिघांच्या अक्रॉस काय होऊ लागलं? व्होल्टेज ड्रॉप होऊ लागलं. आता तिघांच्या अक्रॉस कितीचं व्होल्टेज ड्रॉप होत आहे? 6.67. आता रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय आहे? सगळ्यांची सेम असल्यामुळे ते तसं होतंय. आता जर मी रेझिस्टन्सची व्हॅल्यू एखाद्या जरी रेझिस्टन्सची व्हॅल्यू चेंज केली, 10 ओम आहे, 20 ओम केलं. काय केलं? 20 ओम केलं. किती होतंय? हे आता या दोघांच्या अक्रॉस होणार. बरोबर, याच्या पण अक्रॉस तेवढंच होतंय. फक्त ह्याच्या अक्रॉस वेगळं ड्रॉप होणार. का होणार? कारण की आपण त्याचा रेझिस्टन्स चेंज केलाय. समजलं? हा, आता बघा, बाय युजिंग कॅल्सी आता जे काही व्हॅल्यू असेल, आता हे किती आहे आपलं? 20 व्होल्ट आहे. हे किती करंट आहे? बरोबर, आता आपल्याला करंट पण भेटलेला आहे, रेझिस्टन्सची व्हॅल्यू पण माहिती आहे, तेवढाच व्होल्टेज ड्रॉप होतं का नाही चेक करा. चला, 0.5 कॅल्सी आणले नाही का? हा, 0.5 इंटू, हा 20 घेतलं होतं ना, हा 20, 10 आला. बरोबर आहे का? बरोबर आहे का तेवढाच? बरोबर. चला, आता ह्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय आहे? 10 आहे आणि 0.5, 10 इंटू 0.5 5, बरोबर आहे. आणि हा पण तर रेझिस्टन्स तेवढाच आहे. ओके, आता मला या दोघांच्या अक्रॉसचं बघायचं. किती येणार? हा 10, हा 20, 30, मग 0.5 इंटू 30 किती? बरोबर आहे. क्लिअर? समजलं? इथं काही डाऊट आता? हा, झालं प्रूफ? झालं प्रूफ? हा, पण करंट काय होता? सेम होता तिघांच्या अक्रॉसचा. करंट काय होत नाही, इथे चेंज होत नाही. करंट एकच राहणार. का राहणार? कारण की त्याला एकच रस्ता आहे ना फ्लो होण्यासाठी. दुसरा रस्ता आहे का? नाही. दुसरा रस्ता असता तर झाला असता चेंज, पण तो काय आहे, एकच रस्ता असल्यामुळे काय होणार, त्याला एकच पाथवरून जावं लागेल. समजा? एनी डाऊट? नाही? यावेळेस येऊ द्या बरं का. हा, आता नेक्स्ट पॅरलल कनेक्शन. खरंच सिरीज कनेक्शन समजलं? प्रॉपरली समजलं ना? खरं समजलं तुमचं? चला बघा, आता पॅरलल कनेक्शन फक्त काय करायचंय, सिरीज कनेक्शन जर समजलं असेल तर फक्त याला काय करायचं, याच्यासोबत कम्पेअर करायचे. जास्त काही करायचंय का? हे दोनच पॉईंट इथे काय करायचे, कम्पॅरिझन करण्यासाठी. ओके, आता बघा, आता मी इथे काय करतो, दोन रेजिस्टर काढतो. काढले? सिरीज का पॅरलल आहे? पॅरलल आहे. वर पॅरलल दिसलं म्हणून पॅरलल आहे. हा, बघा, चला सोडा, हे रेजिस्टन्स मला वाटतं इथे काढतो. आता बघा, सेम इथं जसं केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला इकडे करायचंय. काय करायचंय, एका ठिकाणी एस, एका ठिकाणी ई, इकडे पण एस अँड ई. आता हे कशासाठी करतोय आपण? कारण की हे काय आहे, बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे. याला कुठलीच अशी डायरेक्शन नाही, तुम्ही या डायरेक्शन करंट फ्लो करा,
किंवा या डायरेक्शनने फ्लो करा, वाईस वर्सा कुठल्या पण डायरेक्शनने करंट फ्लो होत असतो रेझिस्टर मधून. हा काही डायोड नाहीये. डायोड मध्ये काय होणार, एनोड टू कॅथोड करंट फ्लो होणार, पण ह्याच्यामध्ये होणार का, इकडून पण करंट फ्लो करू शकतो बाय डायरेक्शनल डिव्हाइस असल्यामुळे. बघा मग आता काय करायचंय, आपलं म्हणणं काय इथे, ज्यावेळेस स्टार्ट पॉइंट काय असणार, स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट ज्यावेळेस कनेक्ट असणार, या कनेक्शनला आपण काय म्हणणार, पॅरलल कनेक्शन. आता हे इमॅजिन करतोय मी, बाकी काही नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला स्टार्ट करा, इथे एंड करा, याला इथे एंड घ्या आणि इथे स्टार्ट घ्या, म्हणणं तर एकच राहणार आहे. दोघांचे कॉमन पॉइंट आपण काय करतोय, कनेक्ट करतोय. हे इमेजिनचा खेळ आहे फक्त, बाकी काही नाही. तुम्ही तिकडून बघताय तुम्हाला वेगळं दिसेल, मी इकडून बघतोय मला वेगळं दिसेल. आपण आरसा पाहतो ना, हा बस आरशात पाहू लागलो आपण, मला इकडून काहीतरी वेगळं दिसतंय आणि इकडून वेगळं दिसतंय. माझी इमॅजिनेशन पॉवर वेगळी, तुमची इमॅजिनेशन पॉवर वेगळी. अजून काय पॉसिबिलिटीज असू शकतं. हे तर असंच हे दिसतंय, असं घेतंय, म्हणणं काय एकच आहे बरोबर. यालाच जर मी फ्लिप करून बघितलं तर एंड पॉइंट इकडे शिफ्ट होतो, स्टार्ट पॉइंट इकडे शिफ्ट होतो. हे जर मी काय केलं, असं शिफ्ट केलं तर मला हे दिसतं, एकच आहे, फक्त मिरर इमेज आपण करतोय त्याची, बाकी काही नाही. म्हणजेच असेच नंबर ऑफ जरी रेजिस्टन्स इथे काय असले, कनेक्टेड असले, पण ते काय असले पाहिजे, पॅरलली कनेक्ट असले पाहिजे. सो ह्या कनेक्शनला आपण काय म्हणणार, पॅरलल कनेक्शन. समजलं, काही डाऊट नाही. हा, आता ही झाली एक फर्स्ट मेथड जी आपण ओळखू शकतो का रेजिस्टन्स सिरीज मध्ये का पॅरलल मध्ये. आता आपल्याला काय करायचंय, वेगळी मेथड बघायची, ज्यामुळे मला हे दोन पुढचे पॉईंट पण क्लिअर होतील आणि एक कळेल पण की हा सिरीज आहे और पॅरलल आहे. बघा आता आपण इथे काय करणार आहे, व्होल्टेज सोर्स लावणार आहे. आता व्होल्टेज सोर्स आपण 10 ठेवूया, 10 व्होल्ट सिंपल वर का. बघा आता इथून काय होणार आहे, करंट पास होणार आहे, सर्किट क्लोज दिसतंय, करंट पास होणार बरोबर. आता करंट ज्यावेळेस पास होणार तर इकडून टोटल करंट निघणार आय बरोबर. त्यानंतर इकडे गेलं, आता ह्याला काय पंचायत पडली, दोन रस्ते मला, त्याला काय करायचं, घुमून फिरून परत इकडेच यायचंय. तेव्हा असं समजून चला दोन मित्र आहे, काय आहे, दोन मित्र आहे, ते आता काय करताय, त्यांचं वेगवेगळं कॉलेज आहे. कॉलेजला आपण सध्या अपोजिशन म्हणतोय बरं का. रेजिस्टन्स काय करतो, अपोज करतो ना. मग आता समजा हे दोन कॉलेज आहे, आता या दोघांचं पण घर एकाच ठिकाणी किंवा एकाच घरात राहते, भाऊ बहीण जे असेल ते. आता हे काय करणार आहे, सोबत निघणार आहे. सोबत निघाल्यानंतर इथे त्यांना काय आहे, एकाचं कॉलेज इकडे, एकाचं कॉलेज पुढे. मग आता एक इकडे जाणार आणि एक इकडे जाणार. काय झालं, इकडे करंट काय झाला, आता वेगवेगळा झाला ना. म्हणजेच यावरून एक पॉईंट क्लिअर होतो, इथे करंट सेम आहे तर इथे करंट काय आहे, डिफरंट. सो मी काय म्हणणार, आय आर डिफरंट बरोबर. कम्पेअर करतोय फक्त, इथे व्होल्टेज काय होत होता, डिफरंट होत होता, तिथे करंट डिफरंट होतोय. आता बघा व्होल्टेज, बघा इथे व्होल्टेज मला किती भेटतंय, 10 व्होल्ट भेटतंय ऍज इट इज. इथे किती भेटणार, 10 व्होल्ट भेटणार आणि इथे किती भेटणार, का भेटणार, कारण की हा सॉलिड कंडक्टर आहे आणि सॉलिड कंडक्टरच्या अक्रॉस मी कुठे पण मेजर केलं व्होल्टेज काय भेटत असतो. हा, फक्त इथे जर एखादा रेजिस्टन्स ऍड झाला असता किंवा इकडे झाला असता तर व्होल्टेज काय झालं असतं, डिफरंट झालं असतं. पण आता हे काय एक सरसकट आहे, म्हणून काय आहे, व्होल्टेज आर सेम. आता मला याच्यावरून एक सांगा, तुम्ही शांत बसा, तुम्ही सांगा, आपल्या घरात आपण कनेक्शन सिरीज मध्ये करतो, पॅरलल मध्ये करतो, बाकी ज्याला माहिती असेल ना बोलू नका, फक्त हात वर करा जर माहिती असेल तर. आपल्या घरी सिरीज मध्ये करतो.
चला जाऊ दे, सोडा. एवढे तर पॉईंट क्लिअर झाले. हा, आता त्याच्यावरून सांगतो. आता इथे व्होल्टेज काय भेटतोय मला? सेम भेटतोय. व्होल्टेज आर सेम, बरोबर. आता हे 2 पॉईंट क्लिअर झाले इथून. आता बघ, आपल्या एमसीबी, तुमच्या घरात एमसीबी असेल, मेन पॉईंट असेल कुठे पण, एमसीबी म्हणा किंवा मेन बॉक्स राहतो ना तो, तिथे व्होल्टेज किती भेटेल? सिंगल फेज व्होल्टेज 230 माहिती ना तुम्हाला? हा, तेच जर मी कुठल्या पण सॉकेटमध्ये चेक केलं, मला किती भेटणार? 230. कुठे पण बघा, मला तिथे वाटलं तर मी तिथे मेजर करेल, इथे वाटलं तर मी इथे मेजर करेल, नाही तर इथे एक बोर्ड आहे, मी प्रत्येक ठिकाणी जर मेजर केलं मला किती भेटणार? 230 भेटणार, बरोबर. मग बघा, व्होल्टेज पुढे सेम दिसतंय, कुठल्या टाईपच्या कनेक्शन मध्ये सेम दिसतंय? पॅरलल कनेक्शन मध्ये. म्हणजे आपल्या घरची जी काय वायरिंग असते ती कशी असते? पॅरलल असते. किंवा तुम्ही एखादा कुठला पण सामान विकत घेत असाल, एखादा इलेक्ट्रिकल फॅन असो, ट्यूबलाईट असो किंवा काही पण, त्याच्यावर व्होल्टेज रेटिंग काय असते? दिलेली असते 220 टू 250. प्लस मायनस चालतं त्याच्यामध्ये. टॉलरन्स, टॉलरन्स माहिती अबाउट काय असतो? नाही माहिती, चला सोडा. चला बघा, इथपर्यंत समजलं? क्लिअर? हा, बघा आता ह्याच्यामध्ये व्होल्टेज सेम राहणार, ह्याच्यामध्ये व्होल्टेज डिफरंट. इथे करंट सेम आहे, नाही सॉरी, इथे करंट डिफरंट आहे, इथे करंट सेम आहे. झालं? हे 2 पॉईंट क्लिअर. आता आपला राहिला काय पॉईंट? आर इक्विव्हॅलेंट काढायचा. जर आता ह्या सर्किटचं मला आर इक्विव्हॅलेंट करायचंय. आर इक्विव्हॅलेंट कशासाठी काढतो? कारण की आपल्याला त्याला ओम्स लॉ मध्ये फिट करायचंय. मला सांगा, ओम्स लॉ मध्ये आपण कुठपर्यंत सर्किट बघितलं होतं? इथपर्यंत, एवढंच, बरोबर. हे त्याच्यामध्ये फिट होतंय का? अजून हे मी वाढवत वाढवत नेतोय, पॅरलल कनेक्शन करतोय. फिट होणार आहे का? मग फिट होण्यासाठी, ओम्स लॉ मध्ये फिट होण्यासाठी मला काय करावं लागेल? ह्याला चेंज करावं लागेल ना. ह्याला काय करावं लागेल? तसं सर्किट फॉर्म करावं लागेल. एक साचा आहे, मोल्ड आहे, त्या मोल्ड मध्ये मला हे सर्किट बसवायचं पण बसत नाही. मग मी काय करणार? त्याला चेंज करणार, मॉडिफाय करणार, कारण की आपल्याला त्याला ओम्स लॉ मध्ये पुट करायचं आहे. मग आता ह्याचा आर इक्विव्हॅलेंट ज्यावेळेस मला काढायचा, त्यावेळेस आपला फॉर्म्युला काय येणार? आर इक्विव्हॅलेंट इक्वल टू, एक फॉर्म्युला हा राहतो आणि दुसरा फॉर्म्युला हा राहतो. तर 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/Rn, हा एक फॉर्म्युला. तर हा जो काही फॉर्म्युला असतो, हा नंबर ऑफ रेजिस्टर साठी ऍप्लिकेबल आहे. नंबर ऑफ रेजिस्टर, मग किती पण नंबर ऑफ रेजिस्टर काय असू द्या, पॅरलली कनेक्ट असू द्या, पण लक्षात ठेवा, कुठे पण एखादा रेजिस्टर सिरीज मध्ये असला नाही पाहिजे, तरच हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे, अदरवाइज नो. समजलं? तर हा तुम्ही नंबर ऑफ रेजिस्टर साठी यूज करू शकता. पण माझं असं सजेशन राहील, तुम्ही हे न करता काय करायचं? वेगळा फॉर्म्युला यूज करायचा. आता बघा, ह्याच्यामध्ये काय होणार? ज्यावेळेस तुम्ही आर हे करशाल, तर डायरेक्ट काय होतं? इथून आपली स्टेप चुकून जाते. कशी जाते? कारण की आपण डायरेक्टली काय करतो? ह्याला जर सॉल्व्ह केलं तर तिथे काय येतं? 1/R इक्विव्हॅलेंट येतं. पण पोरं काय करतात? डायरेक्टली आर इक्विव्हॅलेंट लिहितात. काय करतात? आर इक्विव्हॅलेंट. इथंच तुमचं आन्सर चुकून जातं. ह्याला काय करायला लागतं? हे सगळ्यांचं आपलं कॅल्क्युलेशन झालं, याला ॲज इट इज असंच ठेवायचं आणि मग त्याला 1/R इक्विव्हॅलेंट करायचं, त्यावेळेस हा आर इक्विव्हॅलेंट भेटणार आपल्याला. मग फॉर एक्झाम्पल करून बघा. आता याला 2 घ्या, 2 आणि याला पण 2 घ्या, या फॉर्म्युला मध्ये पुट करा. वन आलं, डायरेक्टली 1 आलं. 1/R म्हणजे 1/2 प्लस 1/2, डायरेक्टली 1 आलं. हा, तर आता हे झालं एक कंडिशन. त्यानंतर ह्याला 1/R इक्विव्हॅलेंट पण करावं लागतं, तेवढं ध्यान ठेवा तुम्ही. पण आता इथे काय होणार? सगळ्यांचं घोळ होणार. जर तसं नाही केलं तर चुकतं. मग त्यासाठी काय करायचं? सेकंड फॉर्म्युला यूज करायचा. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, पण काय करायचं? हा फॉर्म्युला नाहीच यूज करायचा. डायरेक्टली हा आर इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला यूज करायचा. कुठला येतो आता? फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला. काय आहे? R1 × R2 /
R1 प्लस R2. कॅल्क्युलेशन मोठं होणार पण सिम्पल राहणार. आणि आपल्याला काय करायचंय, सर्किट अनालिसिस करायचंय पण सिम्पल वेने करायचं. समजा का? क्लिअर? हा. सो हा फॉर्म्युला यूज करा. काय करायचं, 2-2 पार्टच्या पेअर मध्ये त्याला डिवाइड करायचं आणि मग सॉल्व्ह करत नाही. मग आता सपोज इथे 3 रेजिस्टर असते, इथे घ्या 3 रेजिस्टर जरी असते, मी काय केलं असतं, आधी या दोघांची पेअर बनवली असती, त्याच्यानुसार हे सॉल्व्ह केलं असतं. मग मला आर इक्वॅलेंट भेटला. तो मी परत काय करणार, आता हे कट होणार, इथे आर इक्वॅलेंट राहणार आणि हा ऍज इट इज राहणार. बरोबर? मग काय झालं, ह्या दोघांची पेअर बनली. या दोघांची पेअर बनल्यानंतर परत या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं, मला काय भेटणार, एक सिंगल रेजिस्टर भेटणार. हे काय होणार, हे कनेक्शन सिंपल करत जातं आणि आपल्या डोक्याला जास्त ताण देत नाही. ताण घ्यायचा डोक्याला नाही, हे तर बेसिक आहे. आणि एवढ्यासाठी आपल्या डोक्याला ताण देणं चांगलं आहे का? तेवढं डोकं सहन करू शकतं का? नाही करू शकत ना, छोटं आहे डोकं. बघा इथपर्यंत समजलं? ऑल क्लिअर? हा बघा आता त्याच्यानुसार आपलं हे सगळे फॉर्म झालेलं आहे आणि डाऊट पण क्लिअर झाले असतील. आता आपण काय करू, ऍक्च्युअल व्हर्च्युअल मध्ये करून बघू. खरंच काही डाऊट नाही, जाऊ व्हर्च्युअल मध्ये. मी एकदम त्याच मॅनर मध्ये हे काय करतो, रेजिस्टर प्लेस करतो. पण आपल्याला इथे नंबर ऑफ रेजिस्टर आहे ना, तेवढे ॲमीटर कनेक्ट करावं लागेल बरं का. आणि इथे एक ॲमीटर मी कनेक्ट करतो, चालेल? झालं कनेक्ट? हा. आता व्होल्टमीटर एकच घेतलंय, आपल्याला काय लागतंय, ॲमीटर मल्टिपल कनेक्ट करावं लागतं. आता हे मल्टिपल ॲमीटर घेण्याचं कारण हेच आहे की प्रत्येक ठिकाणी काय वेगवेगळं करंट होणार आहे म्हणून. आणि आपण तिघांना काय करणार, म्हणजे चौघांना काय करणार, एक सोबत कम्पेअर करणार आहे. व्होल्टेज काय नाही, आपल्याला एकच भेटत राहणार आहे. आता मी व्होल्टेज काय करतो, इथे मेजर करतो, या 2 पॉईंटच्या अक्रॉस. सध्या किती आहे, 0. इथे किती आहे, 20. आता ज्यावेळेस आपण स्विच क्लोज करणार, काय झालं, करंट फ्लो लागला. इथे पण तेच व्होल्टेज भेटतंय. इथे गेलो मी, किती भेटतंय, तेवढंच आहे. इथे गेलो, तेवढंच भेटतंय, म्हणजे व्होल्टेज आर सेम. आता करंट सोबत कंपॅरिझन करून बघा, करंट काय भेटतंय, डिफरंट भेटतंय. आता बघा टोटल करंट आय 5 एम्पियर. इथे काय आहे, आता इथे आपण रेजिस्टन्स काय झाला होता, इन्क्रीज केला होता, 20 केला होता. इथे 10 आहे, म्हणून इथे दोघांमध्ये करंट काय राहणार, सेम राहणार, बट ह्याच्यामध्ये वेगळं राहणार. म्हणजे इथे इन शॉर्ट करंट काय आहे, डिफरंट आहे. हा जरी सेम सेम दिसला असला पण तो काय आहे, वेगवेगळ्या रस्त्यावरून चालला ना. इकडे एक रस्ता चालला, इकडे एक रस्ता चालला आणि इकडे. समजलं काही प्रॉब्लेम? तर हेच आपलं घरातलं सर्किट राहतं. घरातलं सर्किट तुम्ही अशाच पद्धतीने कनेक्ट करता, अशाच पद्धतीने काय करता, कनेक्ट करता. हा एक काहीतरी लोड असेल, समजा ही असेल ट्यूबलाईट, हे असेल आपली मोटर, पंखा जे काय असेल, आणि हे असेल टीव्ही. कळलं?
हे आपल्या घरातलं जसं कनेक्शन राहतं तेच पद्धतीचं राहतं. तर पॅरलल मध्ये अशा पद्धतीचं कनेक्शन राहतं आणि असे टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर होत असतात. क्लिअर? खरंच काही डाऊट नाही? कॅल्क्युलेशन करून बघता? कॅल्क्युलेशन करून बघता? चला कॅल्क्युलेशन. हे बघा बरं 1 एम्पियर करेक्ट येतो का? 1 एम्पियर तेवढाच येतो का? ट्वेंटी बरोबर आहे. काय केलं? काय केलं? व्ही बाय आर आपल्याला करंट काढायचा आहे ना, मग व्ही बाय आर. व्ही आपल्याला 20 ओम 20 व्होल्ट कुठे पण दिसतंय आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू 20. इथे पण जर चेक केलं काय आहे ह्याची व्हॅल्यू 10 आहे. 20 डिवाइड बाय 10 2. इकडे पण तेच झालं. क्लिअर? आता ह्याचा आर इक्वॅलंट काढ. कुठल्या फॉर्म्युलाने काढता आता? दोन्ही फॉर्म्युलाने काढून बघा, व्हेरीफाय करा. आर इक्वॅलंट ना दोन्ही फॉर्म्युलाने एकच येतोय. कुठल्या फॉर्म्युलाने काढताय? हा त्याने काढा आधी. हा फोर येत आहे. कोणत्या फॉर्म्युलाने काढला? जाऊ दे इथं समजलं. हे 20 10 10. एक मिनिट. हा हा R1 10 R2 10 R3 20. 1 बाय आर इक्वॅलंटच्या फॉर्म्युलामध्ये पुट करू. 1 बाय 10 प्लस 1 बाय 10 प्लस 1 बाय 20. 0.1 प्लस 0. हे डायरेक्टली टाका कॅल्शियम मध्ये. काय येत आहे? 0.25. हा ना 0. तेच ना, मग तेच घेतलंय मी. आलं. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. आर इक्वॅलंट इक्वल टू R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. 10 इंटू 10 डिवाइड बाय 20. सो 5. एक मिनिट ना थांबा ना थोडं. काय जरा होल्ड करा जा ना. हा आला इथपर्यंत. आता ह्याला परत इथे घ्या. काय करायचं? परत तोच फॉर्म्युला. आता हा आर इक्वॅलंट भेटला म्हणजे मी काय करणार? याला आता R1 कन्सिडर करणार बरं का. इथे मी इमॅजिन करतोय. मग परत तोच फॉर्म्युला इथे घेणार. हा 5 इंटू उरला कोण 20 डिवाइड बाय 5 प्लस 20 100 आणि हे 25. किती आले? 4 आला. आणि हा किती आला? मॅच होतोय. हा मग ही चूक होती ना, म्हणून त्याला काय करायला लागतं? 1 बाय आर इक्वॅलंटला कन्वर्ट करायला लागतं आर इक्वॅलंट मध्ये. म्हणजेच काय जो काही आला त्याला काय करायला लागतं? समजा मी 1 बाय 0.25 ला जर कन्वर्ट केलं आर इक्वॅलंट मध्ये तर काय भेटणार? आर इक्वॅलंट इक्वल टू 4 ओहम भेटला. समजलं? म्हणून काय म्हणतो, हा फॉर्म्युला यूज करण्यापेक्षा हा फॉर्म्युला कधी पण यूज करा. नाहीतर काय होतं, आपण सॉल्व्ह करत येतो आणि लास्टला काय होतं? आन्सर चुकतो. म्हणून काय करायचं? हे न यूज करता हे. ज्याला वाटलं
ते करू शकतो. असं काही नाही. पण इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग असली पाहिजे आणि फॉर्म्युला कसा ॲडजस्ट करायचा तेवढं माहिती पाहिजे. तर मग यूज करू शकता. अदरवाईज मग नाही केलं, तर मी तसंच सजेस्ट करेल, नकाच करू. हा फॉर्म्युला यूज करा. समजा? काही प्रॉब्लेम? समजलं? सीरीज, पॅरलल, ओहम्स लॉ, लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ आणि अजून काय घेतलं होतं? आणि कालची एक रिव्हिजन घेतली होती. समजलं? हं. सो मी तुम्हाला काही सर्किट देतो. तेवढे उद्या सॉल्व्ह करून आणायचे. जमेल? हं. आणि शांततेत सॉल्व्ह करायचं. ह्याच्यामध्ये एकदम शांतता ठेवून सॉल्व्ह करावं लागतं. ना की आलस नाही, आलस नाही, असं नाही करावं लागत. येतं आन्सर, थोडं होल्ड करून ठेवावं लागतं. हे जे काही आहे मी तुम्हाला देतोय, ते उद्या सॉल्व्ह करून आणायचे. वाटलंच तर तुम्हाला वाटलं तर एक्स्ट्रा तुम्ही करू शकता. यांचा मला फक्त आर इक्विव्हॅलेंट काढून आणायचं. 3, 4, 6, 2. आता काढू शकता? काढता मग? जास्त नाही, एवढे 2च सर्किट काढा. आर इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करा. चालेल?